माझ्या निदर्शनास असं आलं की स्वतः राणे पाटलांनीच काय म्हणलेत, ते आपण आता हाती घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी तुमची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे चित्रासकट. आता विधान भवनाच्या पुढे जी मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जीर्णोद्धार करायचा आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगड उतरावं लागणार आहे. आता ही स्टेटमेंट केलंय कोणी? त्यांनी स्वतःच केलंय आणि त्याच स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे. ही मुद्दा मी सन्माननीय आशिष शेलारजींना पाठवलाय की ही तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि हे जर षडयंत्र असेल तर मग ही षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा. माझ्याकडे भरपूर तक्रारी येत राहतात कंटिन्यू. मग मी काय कलेक्टर साहेबांशी आणि पालकमंत्री महोदयांशी मी माझा ज्या काही तक्रारी आलेल्या असतात त्याचं मी त्यांना विचारत होतो किंवा मी त्या मांडत होतो कलेक्टर साहेबांना आणि पालकमंत्री महोदयांच्या मीटिंगमध्ये. त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी मध्येच बोलले तू तुझी जमीन दे. ज्यावेळेस इथं शेतकरी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले होते पाठीमागं त्यावेळेस हे सन्माननीय खासदार तिथे गेले आणि शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही टावर पाडा, तारा पाडा.